जगण्याची व्याख्याच बदलते आता. व्याख्या प्रगतीचीही बदलते आता. याला म्हणतात का रस्ते? ही आहे स्वच्छता? हे आहे सामाजिक स्वास्थ्य? वेळी अवेळी येणार, कधी न येणार, हे आहे मुबलक पाणी? ही आहे का आमची निर्मळ पवित्र गोदावरी? रस्त्यावर मोकाट फिरणारी ही कुत्री, ही जनावर, हा आहे का आमच्या जीवाशी खेळ? पार्किंगची व्यवस्था आहे कुठं? वाहतुकीचं काही नियोजन आहे का? शहरात सार्वजनिक प्रसाधनगृह आहेत तरी किती? या मूलभूत सोयीच नाही तर मग क्रीडा संकुल, म्युझियम, पर्यटन विकास कधी करणार आहात तुम्ही? महान लोकांच्या नावानं उभारलेत अनेक प्रकल्प, उद्यानं, पण त्यांच्या मेंटेनन्सचं काय? हे प्रकल्प आहेत की पडझड झालेले देखावे? आणि फायदा तरी काय त्यांचा आम्हाला? काही मोजक्या कंपन्या व्यतिरिक्त आज नाशिकमध्ये कुठे उद्योजकतेचा विकास होतोय? नवीन गुंतवणूक का होत नाही आपल्याकडे? अरे मग कसा सुटेल रोजगाराचा प्रश्न? जकातीचा घोळ आहे, भंगार बाजाराचा प्रश्न कायम आहे, अतिक्रमणाचा अतिरेक झालाय, झोपडपट्ट्यांनी शहर बकाल होतंय. इथे विकास होतोच आहे कुठे? विकासाला गती नाही, दिशा नाही, विकासाचं नियोजन नाही. मनपातल्या नोकरशाहीवर कुणाचा अंकुश आहे का? नागाप्रमाणे एक एक जण बसलेत मनपाच्या तिजोरीला वेटाळे घालून. किती अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगे हात पकडले गेलंय, कितीतरी निलंबित झालेत, किती बडतर्फ झालेत, कितींची चौकशी सुरू आहे, आणि काही तर पुन्हा मनपाच्या रानात मुक्त चरायला तयार झालेत. हे अधिकारी आहेत की तुमचे जावई? कुणीच लोकप्रतिनिधी का बोलत नाही यांच्या विरुद्ध? कुठलाही पक्ष पुढाकार घेऊन का मांडत नाही आमचे प्रश्न? कुणीच का बोलत नाही महत्वाचं आमच्या मनातलं? अरे किती खाल तुम्ही, किती भ्रष्टाचार करणार? कुणाची तरी लाज बाळगा. आरशात स्वतःचं थोबाड तरी कसं बघवतं रे तुम्हाला? रात्री झोप तरी कशी येते? तुम्ही अमर आहात असं सटवाईने सांगितलं काय रे तुम्हाला? का स्वर्गात भूखंड वगैरे बुक करून ठेवलाय तुम्ही? अरे कोण तुम्ही? भाऊ, दादा, तात्या, नाना? तुमचा संबंध काय आमच्याशी? कुणाच्या जीवावर उड्या मारताय इतके? हा उन्माद कसला? उन्माद कसला? उन्माद कसला? चौकात चौकात लागलेले हे होर्डिंग, गल्ली बोळातील ही टोळकी, अरे कोण पुसतय यांना? कोण? यांचा व्यवसाय तरी काय? हे का माजलेत इतके? सामान्यावर का गुरगुरताय हे? आपण सारे मिळून जाब विचारणार आहोत का त्यांना? तोंड उघडणार आहोत का? मुठी आवळणार आहोत का आता? कुठवर सहन करायचं? हे कुठवर सहन करायचं? रोजच्या हाणामाऱ्या, अपघात, वाहन चोरी, सोनचाकरी चोरी, खून, बलात्कार. अरे या गुन्ह्यांना आळा बसणार आहे की नाही? पोलीस कायदा नावाचा प्रकार आहे की नाही या शहरात? कुणी वाली आहे का या दिशाहीन शहराला? काहीतरी कधीतरी घडणार आहे की नाही शाश्वत? की अरे मूर्ख समजताय तुम्ही आम्हाला? बिनडोक भेकड समजताय आम्हाला? आणि आपण नागरिक म्हणून काही नैतिक जबाबदाऱ्या पार पाडणार आहोत की नाही? आपण किती बेशिस्त वागतो आहोत या घाणीत आपणच भर टाकत आहोत. आपण स्वतःहून काही करणार आहोत की नाही? प्रश्न विचारणार आहोत का? यावर उत्तर शोधणार आहोत का? की यांच्या हातात सत्तेच्या चाव्या देऊन आपण निश्चिंत झालो आहोत सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी? अरे आपण आपल्या पुढच्या पिढीला काय देणार आहोत? आपली पोरं काय शिकणार आहेत? आपण उद्या जाऊन अन्न सोडून नोटांचे बंडल खाणार आहोत का रे? आपण नक्की कुठे चाललो आहोत? आपल्याला भान आहे का?
की एका हिंस्र कुरूप समाजाची निर्मिती करत आहोत आपण? कशावरून नाहीये ही आपल्या विध्वंसाची नांदी? का आता आम्ही सामान्यांनीच रस्त्यावर उतरायला हवं? ती वेळ आली तर याद राखा, तुमचे महाल बेचिराख व्हायला वेळ लागणार नाही. पण काय करू, सामान्य पडलोय आम्ही, लोकशाहीचे पुजारी. एकदा वाट बघू, तुम्हाला सुधारण्याची संधी देऊ, पुन्हा एकदा मतदानाचा हक्क बजावून बघू. आम्हाला कुठल्याही प्रकारचं आमिष देण्याचा प्रयत्न करू नका. शहाणे असाल तर सरळ व्हा, नाहीतर